श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या म्हणजेच 26 ऑगस्टला आहे श्रावणामधील चौथा श्रावण सोमवार आणि त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी. या श्रावणामध्ये जे काही सोमवार आलेले आहेत तर ते अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे, कारण का प्रत्येक सोमवारी कोणता आणि कोणता सण यावेळेस आलेलाच आहे. तर तिसऱ्या श्रावण सोमवारी रक्षाबंधन होतं आणि आता चौथ्या श्रावण सोमवारी आहे कृष्ण जन्माष्टमी. आणि त्याचबरोबर ह्या सोमवारी जी शिवामूठ आहे तर ती आहे जवसची. श्रावण महिन्यामध्ये शिवामुठीची तयारी अधिकच साग्रसंगीत केली जाते. आजची जी शिवामूठ आहे तर ती आहे जवसची. तकतकीत तपकिरी रंगाचे सुळसुळीत जवस हातात पकडणे म्हणजे कसरतच असते. परंतु शिवाशी एकरूपता साधताना या जवसची शिवामूठ अर्पण करताना स्त्रिया एकाग्र होऊन घरादाराचे सौख्य मागतात. जवसची शिवामूठ स्त्रियांच्या आरोग्याशी विशेषताने निगडीत आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक भावनाशील असल्याने आणि कुटुंब, नाती-गोती, अवतीभोवतीचा परिसर यांच्याशी सतत संपर्कात असल्याने तिच्या भावविश्वात अनेक सकारात्मक आणि नकारात्मक प्रसंग घडत असतात. या सर्वाला सामोरे जाताना कधीकधी मानसिक अस्वस्थता, चिंता, काळजी, असंतुलन अशा विकारांची बाधा होऊ शकते. यातूनच बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे औषधोपचार सुरू असतात. त्यामध्ये जवसचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्या जीवनातील सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी जवसची शिवामूठ ही भगवान शिवशंकरांना अर्पण केली जाते. तर आता आपल्याला या श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शिवशंकरांची उपासना करायची आहे, कारण बघा श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवार हा विशेषतः महत्त्वाचा असतो. आणि श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण सोमवारी काही उपाय करतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते आपोआपच दूर होण्यासाठी मदत होत असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात, मग ते स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या. तर आपल्याला भगवान शिवशंकरांची आराधना या दिवशी करायचीच असते. कशा पद्धतीने? आपल्या घरामध्ये जी शिवपिंड आहे त्यावरती तुम्ही जलाभिषेक करू शकता, रुद्राभिषेक करू शकता. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या असतात. त्याचबरोबर नाही तुम्हाला जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करणं शक्य तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिव मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला सोमवारची जी काही शिवामूठ असते तर ती तुम्हाला अर्पण करायची असते. तर आता आपल्याला या श्रावण सोमवारी म्हणजे उद्याच्या चौथ्या श्रावण सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. कशासाठी? आपल्या घरामध्ये जे काही दोष, दारिद्र्य, दुःख, अडचणी आहेत तर ते दूर व्हावे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी. बघा आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात ना तर त्यांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही. अनेक अडचणी आपल्या कामामध्ये येत असतात, कारण का त्यांची जी नजर आहे ही लोक आपल्या घरामध्ये येतात आणि त्यांची जी काही नजर आहे तर ती आपल्या घराला लागते. आपल्या घराला लागल्यामुळे कुठेतरी त्यामुळे आपला स्वभाव, आपल्या घरातील लोकांचा स्वभाव हा हट्टी, चिडचिड्या, तापट होऊन जातो. आणि त्यासाठीच आपल्याला दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि ज्यावेळेस या विशिष्ट तिथी असतात या तिथींना आपण नक्कीच आपल्या आजूबाजूला ज्या काही नदी असतात, पवित्र नदी असतात तिथे जाऊन आंघोळ करायला पाहिजे. आणि पण प्रत्येकाला शक्य नसतं, तर आपल्या पुराणांमध्ये तेच सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी शक्य नसतात तर त्यावेळेस आपण आपल्याच घरामध्ये काही उपाय करून त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळू शकतं. तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकरांनी गंगा नदीला आपल्या जटामध्ये धारण केलेलं आहे. गंगा स्नानाला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पण आता आपल्याला जर गंगा स्नान करणं शक्य नसेल तर आता आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्येच करायचा आहे. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याची गरज आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे ज्या वेळेस आपण सकाळी 3:30 ते 4:30चा जो पहाटेचा कालावधी असतो तर याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं. या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्ही उठले तर नक्कीच तुम्हाला त्याचा अजून चांगल्या पटीने लाभ होईल, कारण का त्यावेळेस दैवी शक्ती या अनेक पटीने सक्रिय असतात. पण नाही तुम्हाला सकाळी 5:30 पर्यंत हा उपाय करणं शक्य तर तुम्ही 8 वाजेपर्यंत करू शकता. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते आपण जाणून घेऊया. सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे.
त्याचबरोबर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय भगवान शिवशंकरांचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो त्याचं स्मरण करायचं आहे आणि भगवान विष्णूंचं सुद्धा स्मरण करायला विसरायचं नाही. आता तुम्हाला सर्वांना आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीसाठी जात असताना तुम्हाला गार किंवा गरम कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि त्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या वस्तू सांगत आहे तर त्या टाकायच्या आहे. आता ह्या वस्तू आपण कशासाठी टाकतो तर आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे तर ती आपल्या मनामध्ये सुद्धा तयार झालेली असते. हीच नकारात्मकता संपवावी आणि आपल्या घरामध्ये आपण जे काही विचार करत आहोत तर ते पॉझिटिव्ह विचार राहावे आणि घरामध्ये जो काही वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य, दुःख, अडचणी आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करण्याची गरज असते. तर आता एक मग्गा घ्या, त्या मग्ग्यामध्ये पाणी तुम्हाला भरायचं आहे आणि आता ह्या ज्या वस्तू सांगत आहेत तर त्या वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. अगदी 2च वस्तू आहे, ह्या 2च वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. कोणत्या 2 वस्तू आहेत तर याच्यासाठी तुम्हाला 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि 11 बेलपत्र घ्यायचे आहेत. 11 तांदळाचे दाणे, 11 बेलपत्र. आता बेलपत्र जे तुम्ही घेणार आहात तर ते तुम्हाला सोमवारी तोडता येणार नाही. झाडाचे जर तुम्ही तोडणार असाल तर त्यामुळे ते तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी ते तुम्हाला घरामध्ये घेऊन येऊन तुम्हाला आपल्याला सोमवारी यूज करायचे आहे. तर आता सर्वात प्रथम तुम्हाला 1 तांदळाचा दाणा आणि 1 बेलपत्र घ्यायचं. नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर ते टाकायचं. परत अशाच पद्धतीने दुसरं बेलपत्र आणि दुसरा तांदळाचा दाणा घेऊन नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय असं म्हणत हे बेलपत्र आणि तांदळाचा दाणा त्या पाण्यात टाकायचं. असं तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे. 11 वेळेस केल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर त्यातलं थोडंसं पाणी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या मग्ग्यातलं पाणी तुम्हाला टाकायचं आहे. कारण घरामध्ये जी लोक राहतात तर त्यांच्यासुद्धा मनामध्ये वाईट विचार, वाईट भावना असू शकतात. त्यासाठीच आपल्याला हा उपाय सर्वांच्या सोबतच करायचा आहे. आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नमः शिवाय किंवा ओम नमो नारायणा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करून तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त जे काही आपण उपाय करत असतो त्यावरती आपली श्रद्धा असणं, त्यावरती आपला विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता आंघोळ झाल्यानंतर त्या बेलपत्राचं काय करायचं तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून देऊ शकतात किंवा निर्माल्यात टाकून देऊ शकता, काही अडचण नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, सोमवारी बेलपत्र तोडता येणार नाही. त्याच्यामुळे ते आदल्या दिवशी म्हणजेच रविवारीच झाडाची बेलपत्र जर तुम्ही तोडणार असेल तर ती रविवारीच तोडून ठेवायची आहे. नाहीतर मग तुम्ही विकत आणू शकता. विकत जर आणणार असेल तर ते तुम्ही सोमवारी आणली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेल, ही सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.